अंगणवाडी सेविका मदतनीस अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण केंद्र सरकारकडून काही सूचना आल्या असून आता मिळणार 1 महिना उन्हाळी सुट्टी व सर्व थकीत मानधन अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रश्नांवरती आता चर्चा झालेली आहे व निर्णय सुद्धा देण्यात आलेले आहे. महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन आहे किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब व फॉलो करून घ्यायचं आहे, कारण कोणतीही सरकारी योजना असू द्या किंवा सरकारी संदर्भात सविस्तर माहिती असू द्या, आपल्या चॅनलच्या माध्यमातून 100% खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून केले जाते. FRSच्या संदर्भात असू द्या, THRच्या संदर्भात असू द्या, अंगणवाडी सेविकांचे काहीही प्रश्न असू द्या, नक्कीच इथे अपडेट दिली जाते. त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. अंगणवाडी सेविकाताईंना केंद्राकडून सूचना आल्या आहेत व त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता, जे काही आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या नव्याने रुजू झालेल्या आयुक्त श्रीमती माधवी सरदेशमुख मॅडम यांनी समन्वय समितीचे निमंत्रक युवराज बैसनाने रामकृष्ण बी पाटील यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ घेऊन सत्कार केले, तसेच निवेदन सुद्धा दिलेले आहे. तर विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा सुद्धा करण्यात आलेली आहे. अधिवेशनामध्ये सुद्धा अंगणवाडी सेविकाताईंसाठी किंवा मदतनीसताईंसाठी पोषण आहाराबाबत नक्कीच इथे महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली होती व त्याबद्दल सुद्धा निर्णय आदितीताई तटकरे यांनी सांगितलं होतं. इथे जे काही निर्णय आहेत, विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली आहे. त्यात स्पर्श प्रणालीचे काम अद्याप झाले असून केंद्र हिस्सा थकीत मानधन आजपासून अदा होण्यास सुरुवात होणार असून या आठवड्यात सर्व थकीत मानधन अदा केले जाईल हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर जे काही अंगणवाडी सेविकाताईंचे प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून विचारायचं आहे, कमेंट करून सांगायचं आहे. तुमच्या प्रश्नांवरती उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करूयात व इथे सरकारपर्यंत आपण हे काम नक्कीच पोहोचवण्याचं करणार आहोत की प्रत्येक प्रश्नावरती उत्तर मिळालं पाहिजे आहे. कारण अंगणवाडी सेविकाताई जितके काम करतात त्याप्रमाणे त्यांना अनुदान मिळते का? जे काही सरकारी योजनेचं काम असू द्या किंवा FRSचं काम असू द्या, THRचं काम असू द्या, जे मोबाईलचे रिलेटेड जे FRS करावे लागतात प्रति महिना, प्रति जे काही लाभार्थी असतात त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना काम करावं लागतं. हे जर तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, कारण तुम्हाला जे अडचणी येतात ते सरकारपर्यंत नक्कीच पोहोचलं पाहिजे आहे. तर इथे स्पर्श प्रणालीचे काम अद्याप झाले असून केंद्र हिस्सा थकीत मानधन आजपासून अदा होण्यास सुरुवात होणार असून या आठवड्यात सर्व थकीत मानधन अदा केले जाईल हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर प्रोत्साहन भत्ता मानधनासोबत जोडण्याबाबत विचार-विनिमय सुरू असून त्याबाबत येत्या काही दिवसातच निर्णय होण्याची दाट शक्यता आहे व उन्हामुळे अंगणवाडीच्या वेळेबाबत जिल्हा स्तरावर निर्णय घेण्याच्या सूचना निर्गमित केल्या जाणार आहेत. तर इथे अंगणवाडी सेविकाताईंना उन्हाळ्यामध्ये सुद्धा अंगणवाडीच्या वेळेत जे काही तडजोड करावी लागते यासाठी सुद्धा इथे नक्कीच प्रयत्न केले जाणार आहे. अंगणवाडी सेविका मदतनीसचे थकीत प्रवास भत्ते, बिल, मोबाईल रिचार्ज आदी थकीत रकमा लवकरच अदा करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनंतर 1 महिना उन्हाळी सुट्टी लागू करण्यात येईल असे सुद्धा आयुक्तांनी चर्चेत सांगितले आहे. तर अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाचे अपडेट असणार आहे. अंगणवाडी सेविकाताईंना थकीत प्रवास भत्ते, बिल असू द्या, मोबाईल रिचार्ज आहे किंवा थकीत रकमा आहे, तुमच्यासुद्धा थकीत रकमा असतील तर नक्कीच कमेंट करून आपल्याला कळवायचं आहे. व केंद्र सरकारच्या सूचनेनंतर 1 महिना उन्हाळी सुट्टी लागू करण्यात येईल हे सुद्धा आयुक्तांनी चर्चेत करण्यात आलेले आहे. या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविका मदतनीसांचे असलेले प्रश्न सोडवण्यासाठी आयुक्त कार्यालय सकारात्मक असल्याचे आयुक्त यांनी चर्चेत सांगितले असल्याची माहिती राज्य समन्वय समितीचे संजय मापले, जयश्री बावळे, राजू पाटील, अमोल बैसने, वकील पाटील यांनी सुद्धा दिलेली आहे. तर अंगणवाडी सेविकाताईंनो अतिशय आनंदाचे अपडेट असणार आहे, कारण प्रश्नांवरती आता चर्चा सुरू आहे व त्यावरती अंगणवाडी सेविकाताईंसाठी अजून एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे राज्यात 2 लाखांवर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस असून त्यांना 2.25 लाखांपर्यंत सेवा उपदान म्हणजे ग्रॅज्युटी तसेच निवृत्ती वेतन देण्याबाबत निर्णय 2024ला सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला. राज्य सरकारच्या पातळीवरती याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, मात्र सरकारी पातळीवर याबाबत विचार-विनिमय सुरू असून या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच होण्याची सुद्धा शक्यता आहे. तर सेवानिवृत्ती अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन व उपादान देण्याबाबत प्रस्तावन वित्त विभागाकडे सादर करण्यात आला आहे व त्यावर शासन स्तरावर विचार-विनिमय सुरू असून याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आले नसल्याबाबत विधान परिषद प्रश्न उपस्थित करण्यात आले. अनेक प्रश्न इथे विधान परिषदेत उभारण्यात आले व त्याबद्दल विचारण्यात आले व त्याबद्दल माननीय महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी नक्कीच इथे छान उत्तरे दिले व त्यावरती काम सुरू आहे हे सुद्धा सांगितले आहे. तर या योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी प्रधिकृत करणाऱ्या असलेल्या अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी भरलेल्या अर्जांपैकी पात्र लाभार्थ्यांच्या नोंदणीनुसार प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी आयुक्त महिला व बालविकास यांना निधी वितरित करण्यात आला असून त्यानुसार प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात आल्याचं स्पष्ट सुद्धा झालेले आहे. तुमचे सुद्धा प्रोत्साहन भत्ता
इथे जमा होतात का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी व निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत प्रस्तावावर विचारविनिमय सुरू असल्याचे त्यांनी सुरू असलेलं नमूद करताना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मानधनाव्यतिरिक्त आमच्या आधारावर प्रतिमाह अनुक्रमे 2,000 रुपये व 1,000 रुपये प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात येत असून पोषण अभियानाअंतर्गत अंगणवाडी सेविकास 500 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येत असले सुद्धा स्पष्ट झालेला आहे. तर अंगणवाडी सेविकाताईंनो अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंपर्यंत शेअर करायचा आहे. तुमचे काही अडचण असू द्या नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे. नक्कीच आपल्या अंगणवाडी सेविकाताई मदतनीस नक्की शेअर करायचा आहे व आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.